Welcome student. We are going to see the third chapter, that is the chemical reaction and equation. तिसरं जे प्रकरण आपलं आहे भाग 1 विज्ञान भाग 1 त्यामधलं केमिकल इक्वेशन आहे रिएक्शन आणि इक्वेशन. या अगोदर आपण दोन प्रकरणाचे व्हिडिओ तुम्हाला पाठवलेले आहेत, तुम्ही ते बघितले असतील, डिटेल त्या ठिकाणी स्टडी केला असेल. From tomorrow or from today we are going to see the third chapter, that is the chemical reaction and equation. ऑनलाईन लेक्चर. तर आजपासून आपण काही व्हिडिओ जे आहेत ते ऑनलाईन त्या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये थोडस डिटेल डिस्कशन त्या ठिकाणी दिलं जाईल, परंतु तुम्हाला जर आणखी आवश्यक असेल इतरही व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. तर तिसरा प्रकरण जे आहे त्या ठिकाणी आपण सुरू करू. तर त्यामध्ये नववीचा जो पहिला पाठ आहे, कॅन यू रिकॉल, उजळणे त्या ठिकाणी दिलेली असती, काही प्रश्न दिलेले असतात, ते आपल्याला अगोदर बघायचे. कॅन यू रिकॉल त्यामध्ये पुस्तकामध्ये दिलेले बघा, पेज नंबर 30 वरती तुम्हाला त्या ठिकाणी ते दिसत आहे. पहिला प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाउंड्स. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स अँड एलिमेंट्स अँड कंपाउंड्स. तर त्या ठिकाणी नववीला तुम्ही शिकलेला आहात डिटेल. तर त्यामध्ये एलिमेंटचे टाइप्स बहुतेकांना माहित असेल. एलिमेंट्स आर डिवायडेड इंटू 3 ग्रुप्स, metals, non-metals and metallites. You also know the properties of that metals, non-metals and metallites. The properties सुद्धा तुम्हाला माहित आहे. That is, metals are the good conductor of heat and electricity. Generally धातू metals हे विद्युत वाहकतेचे किंवा उष्णतेचे सुवाहक असतात. नॉन मेटल अधातू ते दुर्वाहक असतात. आणि मेटलाइट्स आपण ज्याला धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणतो, मेटलाइट्स, दे आर द सेमी कंडक्टर, काही प्रमाणात त्या ठिकाणी ते सुवाहक असतात. हे त्या ठिकाणी आपण नववीला बघितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे, व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट्स. व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट्स त्या ठिकाणी ते सुद्धा आपण नववीला बघितलेले आहे. यामध्ये द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट अन ॲटम ऑफ अन एलिमेंट्स गिव्स अवे or takes up while forming an ionic bond is called as a valence of elements. म्हणजे त्या ठिकाणी कंपाऊंड तयार होताना जे आयोनिक बॉन्ड त्यामध्ये तयार होतात त्यावेळेस हे एलिमेंट जे असतात ते काय करतात, एक तर इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात, गिव्ह अँड टेक. आणि अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी कंपाऊंड तयार होतं आणि त्यामध्ये त्याची व्हॅलन्सी त्यामध्ये तयार होताना आपल्याला दिसते. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेलं बघा, व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युली ऑफ डिफरंट कंपाऊंड्स, हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युली ऑफ द कंपाऊंड्स रिटन. ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. जाता जाता परत आपण ओव्हरलुकिंग करतोय. वाईल रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युली ऑफ डिफरंट कंपाऊंड, द सिम्बॉल ऑफ द रॅडिकल्स and their valence should be known. आता हे 8वीला आपण बघितलेले, सिम्बॉल ऑफ द रॅडिकल्स शुड बी नो. सिम्बॉल 9वीला तुम्ही आपलं 8वीला बघितलं. समजा फॉर एक्झाम्पल सोडियम, त्याचा सिम्बॉल त्या ठिकाणी काय Na. म्हणजे असे त्या ठिकाणी तुम्ही पिरियडिक टेबल मध्ये बघितलेले वेगवेगळे मूलद्रव्य त्या ठिकाणी त्याचे सिम्बॉल्स बघितलेले. तर त्या ठिकाणी ते आपल्याला माहिती असली पाहिजे, तरच आपल्याला त्या ठिकाणी या केमिकल रिएक्शन लिहिता येऊ शकतात. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नववीचा काही त्या ठिकाणी पाठ आपण बघितलेला आहे. आता मेन म्हणजे आता आपल्याला बघायचं केमिकल रिएक्शन. बघायला दिलेले केमिकल रिएक्शन. ड्युरिंग केमिकल रिएक्शन composition of the matter changes and the change remains permanent, and during physical change only the state of the matter changes and this change is often temporary in nature. पहिल्यांदा काय केमिकल रिएक्शन,
ड्युरिंग केमिकल रिएक्शन कॉम्पोजिशन ऑफ द मॅटर चेंजेस. म्हणजे केमिकल रिएक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस दोन मूलद्रव्य एलिमेंट्स एकत्र येतील त्यांचं कॉम्पोजिशन त्या ठिकाणी चेंज होणार आहे आणि त्या ठिकाणी द मॅटर चेंजेस अँड द चेंज रिमेन्स परमनंट. आणि जो नवीन पदार्थ तयार होणार आहे तो जो चेंज होणार आहे तो परमनंट आहे, त्याच्यात बदल होणार नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा घेतला C+O2, सीचं त्या ठिकाणी बघा कार्बन, ऑक्सिजन आणि त्याचं कॉम्पोजिशन झाल्यानंतर CO2 तयार झालं. म्हणजे नवीन पदार्थ त्यामध्ये तयार झालेला आहे. जो जो चेंज झालेला आहे CO2 तो परमनंट आहे, त्यापासून परत तुम्हाला ऑक्सिजन आणि कार्बन तयार करता येणार नाही. म्हणजे असा तो बदल त्या ठिकाणी तिथं केमिकल. अँड ड्युरिंग द फिजिकल चेंज म्हणजे काय बघा, ड्युरिंग द फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस अँड दिस चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर. फिजिकल चेंज मध्ये हा जो चेंज आहे त्यामध्ये फक्त त्याची स्टेट ऑफ मॅटर चेंजेस. स्टेट म्हणजे आपण त्या पदार्थाची अवस्था म्हणतो बघा, पदार्थाची अवस्था त्या ठिकाणी बदलते आणि हा जो बदल असतो हा टेम्पररी असतो. त्यापासून मूळचा पदार्थ आपल्याला परत मिळवता येतो. फॉर एक्झाम्पल आईस, वेन यू हीट द आईस, ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी समजा बघा दिलेलं इथं आईसला हिटिंग केल्यानंतर उष्णता दिल्यानंतर त्याचं वॉटर होणार आहे. वॉटरला परत तुम्ही कुलिंग केलं तर त्याचं परत आईस. म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं स्टेट चेंज झाली. हा जो चेंज आहे दॅट इज द टेम्पररी इन नेचर. त्याच्यानंतर पुस्तकात बघा आपल्या यामध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, चार्ट दिलेला आहे. आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फिनॉमिना गिवन इन द फॉलोइंग टेबल. म्हणजे भौतिक बदल आणि रासायनिक बदल, केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज, त्यावरती काही ऍक्टिव्हिटी दिल्या, फिनॉमिना दिला, फिजिकल चेंज, केमिकल चेंज. ते तुम्ही बघायचे पुस्तकामध्ये. पुस्तक समोर टेबल असेलच, तुम्ही त्यामध्ये बघा. पहिले ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. मग हा फिजिकल चेंज का केमिकल इथे दिलेलं बघा, फिजिकल चेंज फॉर एक्झाम्पल. त्याच्यानंतर सेकंड कुकिंग ऑफ फूड, आपण जे पदार्थ तयार करतो तरी मग ते रासायनिक आहे का फिजिकल, तरी ते केमिकल चेंज. त्यापासून परत आपण समजा भाजी तयार केली तर भाजीपासून परत आपल्याला मूळचे पदार्थ तयार करता येणार किंवा बनविता येणार नाही, मिळविता येणार नाही. रायपनिंग ऑफ फ्रुट्स, दिस इज ऑल्सो द केमिकल चेंज. तो केमिकल चेंज आहे. फळ पिकल्यानंतर परत त्या ठिकाणी ती मूळच्या स्थितीत येणार नाही. त्याच्यानंतर मिल्क टर्न इंटू कर्ड, दुधाचं दही होणे, रासायनिक बदल, केमिकल चेंज. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, दिस इज द फिजिकल वन. पाण्याचं बाष्पीभवन, त्या वाफेपासून परत आपण पाणी त्यामध्ये मिळू शकतो. डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक, आपण जे अन्न घेतलं इंटेस्टाईन मध्ये, पोटामध्ये गेल्यानंतर त्याचं डायजेशन झालं, पचन झालं, तर इथं केमिकल वन. त्याच्यानंतर साईज रिडक्शन ऑफ नॅफ्था वॉल्स एक्सपोज टू एअर, नॅफ्था वॉल म्हणजे ते डांबर गोळ्या किंवा नॅफ्थलिन टॅबलेट्स हे जे आहेत तुम्ही घरामध्ये ठेवता, काही दिवसांमध्ये त्यांची साईज हळूहळू कमी होताना दिसते. दॅट इज द केमिकल चेंज. स्टेनिंग ऑफ शहाबादी और कडप्पा स्टाईल बाय लेमन ज्यूस. आपल्याकडे जर त्या ठिकाणी घरी फरची असेल, शहाबादी फरची वगैरे जर असेल, त्याच्यावरती लेमन ज्यूस म्हणजे त्या ठिकाणी लिंबू जे आहे ते त्या ठिकाणी त्याचं पिळून बघा. लिंबामध्ये कुठलं ऍसिड असतं, यू नो दॅट इज द सायट्रिक ऍसिड आहे. तर त्या ठिकाणी त्या शहाबादी फटकीवरती टाकल्यानंतर बघा त्या ठिकाणी बबल्स येतात, गुडगुडे येतात आणि त्यामध्ये गॅस तयार होतो. विच वन दॅट गॅस, दॅट इज द CO2. हा केमिकल चेंज आहे. त्याच्यानंतर 9 पॉइंट, दॅट इज द ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलोइंग फ्रॉम अ हाईट.
उंचावरनं एखादी त्या ठिकाणी ग्लासचा अपॅरेटस आहे, पदार्थ आहे, पडल्यानंतर तो ब्रेक होतो, तो परत आपल्याला मिळवता येत नाही. केमिकल चेंज म्हणजे अशा पद्धतीनं सम कॉमन फिनॉमिना त्या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसतात. त्याच्यानंतर खाली आणखीन एक त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिली बघा. ट्राय दिस apparatus, thermometer, evaporating dish, tripod stand, funnel, Bunsen burner, etc. Chemicals: limestone powder, copper sulfate, calcium chloride, potassium chromate, zinc dust, sodium carbonate, phthalic anhydride, etc. वेगवेगळे केमिकल्स त्या ठिकाणी दिलेले आणि त्याच्यावरती टेस्ट घ्यायला लावलेले आहे. प्रोसिजर: कॅरी आउट द ऍक्टिव्हिटी 1 to 5 as given below. Read and record the temperatures in the activity 2 to 4. त्या ठिकाणी त्या ऍक्टिव्हिटी बाजूला दिसतात बघा. 31 पान नंबर पेज नंबर 31 वरती वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी त्या ऍक्टिव्हिटी आपल्याला प्रत्यक्षात लॅब मध्ये करायच्या आणि मग त्या ठिकाणी आपल्याला त्याचे आउटपुट त्यामध्ये मिळतील. टेक अ स्पूनफुल ऑफ अ लाइमस्टोन पावडर in an evaporating dish. Heat it strongly on a high blue flame. लाइमस्टोन पावडर त्या ठिकाणी काय करायची, त्या डिश मध्ये घ्यायची, त्याला उष्णता द्यायची आणि काय होतं त्या ठिकाणी आपल्याला बघायचं. चार्ट मध्ये आपल्याला खाली लिहायचं आहे. त्याच्यामध्ये सेकंड, ऍड झिंक जेडेन डस्ट इनटू द कॉपर सल्फेट CuSO फॉर सोल्युशन. थर्ड ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ऍड पोटॅशियम क्रोमेट K2Cr2O4 सोल्युशन to barium sulfate BeSO for solution. चौथी ऍक्टिव्हिटी दिली बघा. add sodium carbonate Na2CO3 solution to the calcium chloride CaCl2 solution. Take phthalic anhydride in the evaporating dish. या 5 ऍक्टिव्हिटी प्रत्यक्षात आपल्याला त्या ठिकाणी लॅब मध्ये करायच्या. त्यानंतर मग आपल्याला त्याचा आउटपुट त्यामध्ये दिसणार आहे. क्लोज द एंड ऑफ द स्टीम ऑफ funnel with a cotton plug. Keep this funnel inverted on the evaporating dish. Heat the evaporating dish on the tripod stand slowly on a low flame. What do you observe in the funnel during heating? Record your observation of all the activities. What do you find? So त्या ठिकाणी complete the following observation with reference to the activity 1 to 5. तुम्हाला टेबल दिसतो बघा. 5 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहे. वरच्या ज्या आपण ऍक्टिव्हिटी केल्या ते यामध्ये नोट डाऊन करायचं. तर फॉर एक्झाम्पल बघा, पहिली ऍक्टिव्हिटी कलर चेंज इफ प्रेझेंट. पहिली ऍक्टिव्हिटी आपण घेतली बघा, लाइमस्टोन पावडर. त्या ठिकाणी उष्णता दिल्यानंतर काही कलर चेंज होतं का ते बघायचं. तर त्या ठिकाणी कुठलाही कलर त्यामध्ये चेंज होणार नाही. गॅस त्यामध्ये कुठला रिलीज झाला त्या ऍक्टिव्हिटी मध्ये, विच गॅस इज इव्हॅपोरेटेड, तर त्यामध्ये CO2 गॅस त्यामध्ये तयार झालेला आपल्याला दिसतो. टेम्परेचर चेंज इज प्रेझेंट, तर त्यामध्ये त्यामध्ये डॅश येतोय. नेचर ऑफ चेंज दॅट इज द केमिकल. दिले बघा केमिकल आणि फिजिकल, कारण यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार झाला म्हणजे दॅट इज द केमिकल चेंज. अशा पद्धतीने आपल्याला 5 ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या त्यामध्ये पूर्ण करायच्या आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे आता फिजिकल चेंज. पुढचा पॉइंट आपला जो आहे फिजिकल चेंज. फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन द पॅरामीटर सच ॲज टेम्परेचर, प्रेशर. भौतिक बदल जे आहेत फिजिकल चेंज, त्या पॅरामीटर मध्ये बदल झाला. समजा पाणी वॉटर, इफ आय इन्क्रीज द टेम्परेचर, त्याची त्या ठिकाणी स्टेट बदलणार. इट ट्रान्सफर इन टू द वेपर, त्याला आपण इव्हॅपोरेशन म्हणतो. किंवा काही पदार्थावरती दाब दिल्यानंतर त्याचा शेप बदलतो. तात्पुरता आहे, टेम्पररी नाही. तरी तो फिजिकल चेंज. फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल त्या ठिकाणी दिलं बघा, आईस टू वॉटर, वॉटर अगेन आईस. रिव्हर्सिबल, परत आपल्याला तो मूळचा पदार्थ त्यामध्ये मिळवता येतो. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट, द कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम. याच्यातलं कंपोजिशन बदलत नाही. केमिकल चेंज मध्ये मात्र त्या पदार्थाचं कंपोजिशन बदलतं. इथे मात्र त्या ठिकाणी
त्या फिजिकल चेंज मध्ये त्या पदार्थाचं वॉटर घ्या, आईस घ्या किंवा इतर कोणते भौतिक बदल जे त्याच्यातलं जे कंपोजिशन आहे दॅट रिमेन्स द कॉन्स्टंट वन. इन दिस वे that is the physical change we have seen in this short one. Then we have to see the chemical change. Or the chemical reaction, a process in which some substances undergoes bond breaking and are transferred into new substance by formation of a new bond is called as a chemical reaction. काय म्हटलेले a process in which some substances undergoes bond breaking. दोन सबस्टन्सेस एकत्र येतात, दोन किंवा अधिक, आणि त्यामध्ये त्यांचा बॉन्ड ब्रेक होतो. त्या सबस्टन्सेसला बॉन्ड असतात, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. हे एकत्र आल्यानंतर उष्णता दिली असेल किंवा केमिकल टाकल्यानंतर बॉन्ड काय होतात, ब्रेक होतात. त्या ठिकाणी अंडरगोज बॉन्ड ब्रेकिंग अँड आर ट्रान्सफर इनटू द न्यू सबस्टन्स, आणि त्यापासून नवीन सबस्टन्स तयार होतो. त्या ठिकाणी प्रॉडक्ट जो आहे रिएक्टंट पासून, रिएक्टंट अंडरगोज द प्रोसेस, देन इट गोज or it produce a new substance, that is the product, transferred into new substance by formation of a new bond. आणि product जो तयार झाला it having the new bond formation, नवीन बॉन्ड त्या ठिकाणी तयार होतात. त्याला केमिकल रिएक्शन असं म्हणतात. आता यामध्ये या केमिकल रिएक्शन मध्ये आता रिएक्टंट आणि प्रॉडक्ट तुम्हाला माहिती आहे. केमिकल रिएक्शन देताना या बाजूला आपण रिएक्टंट लिहितो, पुढच्या बाजूला प्रॉडक्ट लिहितो. ते आता पुढे आपल्याला डिटेल स्टडी करायचं, हाऊ टू राईट द केमिकल रिएक्शन. रिएक्टंट, द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन केमिकल रिएक्शन इज कॉल्ड एज अ रिएक्टंट. द सबस्टन्सेस व्हिच आर टेकिंग अ पार्ट इन अ केमिकल रिएक्शन, केमिकल रासायनिक अभिक्रियेमध्ये जे पदार्थ भाग घेतात त्यांना रिएक्टंट, अभिक्रियाकारके असं म्हणतात. त्यानंतर प्रॉडक्ट, the substances formed as a result of a chemical reaction by formation of a new bond are called as a product. आणि या अभिक्रियाकारकापासून, रिएक्टंट पासून जी अभिक्रिया होते, केमिकल रिएक्शन होते, त्यापासून त्या ठिकाणी नवीन पदार्थ तयार होतो. फॉर्मेशन ऑफ अ न्यू बॉन्ड, नवीन बॉन्ड त्या ठिकाणी तयार होऊन नवीन पदार्थ तयार होतो, त्याला त्या ठिकाणी प्रॉडक्ट असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलं बघा, C plus O2 reactant, it gives CO2, that is the product. मग या ठिकाणी C मध्ये कार्बन मध्ये असणारे बॉन्ड, ऑक्सिजन मध्ये असणारे बॉन्ड वेगळे असणारे, आणि CO2 मध्ये असणारे बॉन्ड जे आहेत ते वेगळे असणारे. ओके, टुडे दिस इज sufficient for today's lecture. We will discuss another part in the now. We can continue the next point, that is the chemical equation. We have seen the chemical reaction, reactant and product. Then chemical equation, the representation of a chemical reaction in a condensed form using a chemical formulae is called as a chemical equation. यामध्ये काय केलं जातं बघा, तर रिप्रेझेंटेशन म्हणजे दाखवायचं. रिप्रेझेंट, आपण म्हणतो रिप्रेझेंट करा, तर दाखवायचं. द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन, आपण जी रासायनिक अभिक्रिया ती त्यामध्ये लिहून दाखवायची. इन अ कंडेन्स, कंडेन्स यू नो द मीनिंग ऑफ कंडेन्स, दॅट इज द शॉर्ट फॉर्म, कंडेन्स फॉर्म. कंडेन्स फॉर्म युजिंग अ केमिकल फॉर्म्युली. वी हैव सीन द केमिकल फॉर्म्युली ऑफ डिफरंट सबस्टन्सेस, just like sodium, Na. That's like the chemical formula is called as a chemical equation. For example, how that chemical equation written, word equation and then using a chemical formula. Here is the word equation, aqueous solution of a copper sulfate. शब्दामध्ये लिहिलेलं बघा, शब्द लिहिलेले, aqueous solution of a copper sulfate plus zinc dust, zinc powder.
इट यूज एरो दाखवलेला इट यूज यापासून काय तयार झालं ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट त्यापासून झिंक सल्फेट तयार झाला आणि कॉपर हा धातू त्यामध्ये तयार झाला कॉपर प्लस कॉपर दिस टाइप्स ऑफ रायटिंग ऑफ अ इक्वेशन इज कॉल्ड एज अ वर्ड इक्वेशन याला वर्ड इक्वेशन असं म्हणतात शब्दामध्ये लिहिलेले त्याच्यानंतर दिस वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन राईट इन अ कंडेन्स फॉर्म बाय केमिकल फॉर्म्युली हे जे वर्ड इक्वेशन आहे ते आपल्याला केमिकल फॉर्म्युला वापरून लिहायचं असतं कारण त्या ठिकाणी फार समजण्यासाठी आपल्याला फक्त असं दिलेलं आहे वर्ड इक्वेशन परीक्षेमध्ये विचारल्यानंतर आपल्याला ते कंडेन्स फॉर्म मध्येच लिहायचं असतं किंवा पुढे गेल्यानंतर तुम्हाला हाच टाईप त्यामध्ये वापरावा लागणार आहे दॅट इज कॉपर सल्फेट CuSO4 मॉलिक्युलर फॉर्म्युला प्लस झिंक डस्ट Zn झिंक पावडर इट यूज ZnSO4 झिंक सल्फेट प्लस कॉपर दिस इज द कंडेन्स फॉर्म बघा या ठिकाणी काय बदल झालेला तुम्हाला लक्षात येईल हा टाइप जो आहे रिएक्शनचा दिस टाइप्स ऑफ रिएक्शन वी हॅव टू डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर डिस्प्लेसमेंट रिएक्शन डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन तर त्या ठिकाणी त्या रिएक्शनचे जे टाइप आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे यामधला CU जो आहे तो सेपरेट होतो हा Zn या ठिकाणी SO4 ला जोडला जातो रिएक्टिव्ह मटेरियल जो आहे तो त्या ठिकाणी जोडला जातो आणि त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी जे पदार्थ जे आहेत ते तयार होताना आपल्याला दिसून येतात ओके थँक्यू